नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने चाणक्य नीतीने आता प्रियाचा प्लॅन पूर्णपणे उलटवलेला असतो आणि त्यामुळे इथे प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला असतो. तिच्याच प्लॅनमध्ये अर्जुनने तिलाच फसवल्यामुळे इथे आता खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आल्यानंतर इथे अश्विनने स्वतः प्रियाचं थोबाड फोडलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आता लहानपणीच्या तन्वीचा म्हणजे सायलीचा फोटो मिळाल्यानंतर मधुभाऊंनी 22 वर्षांपूर्वीचा खुलासा केलेला असतो आणि तो खुलासा झाल्यानंतर इथे सायलीने सगळ्यांच्या समोर प्रियाचं थोबाड फोडलेलं असतं आणि तिची घरातून हकलपट्टीसुद्धा केलेली असते. तर प्रेक्षकांनो, या गोष्टी आता कशा पद्धतीने घडत जाणार आहेत, येणाऱ्या भागामध्ये अजून कशा पद्धतीने उलथापालथ होणार आहे, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं ज्या वेळेला सायली, मधुभाऊ, अर्जुन तिघेही जण प्रियाच्या रूममध्ये शोधाशोध करायला गेलेले असतात, तेव्हा मधुभाऊंच्या हाती इथे आता लहानपणीच्या तन्वीचा म्हणजे सायलीचा फोटो लागलेला असतो. पण आता तो फोटो लहानपणीच्या तन्वीचा आहे हे मधुभाऊंना माहिती नसतं, कारण मधुभाऊंना मुळात हेच माहिती नाही आहे की लहानपणीची तन्वी दिसते कशी. जर त्यांना हे आधी कळलं असतं तर कदाचित मधुभाऊंनी तेव्हाच सांगितलं असतं की लहानपणीची तन्वी ही प्रिया नसून सायली आहे. पण मधुभाऊंना एक गोष्ट माहिती आहे की लहानपणी सायली कशी दिसायची. त्यामुळे प्रियाच्या रूममध्ये उशीच्या खाली जेव्हा त्यांना सायलीच्या लहानपणीचा फोटो दिसतो तेव्हा मधुभाऊंना प्रश्न पडतो की माझ्या साऊ बाळाचा फोटो ह्या प्रियाच्या रूममध्ये काय करतोय, प्रिया नक्की काय करण्याचा प्रयत्न करते, असे असंख्य विचार मधुभाऊंच्या मनामध्ये येत असतात. आणि मधुभाऊंना त्या सगळ्या प्रश्नांची आता उत्तरही प्रियाकडूनच हवी असतात. पण प्रेक्षकांनो, मधुभाऊंची इथे एक चूक झालेली आहे. प्रिया कशी आहे मधुभाऊंना बरोबर माहिती आहे. जी मुलगी स्वतःच्या स्वार्थासाठी, पैशांसाठी ज्या वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्या वडिलांना जर ती जेलमध्ये पाठवू शकते, त्यांच्या विरोधात खोटी साक्ष देऊ शकते, खोटं बोलून ती एवढ्या मोठ्या रविराज किल्लेदार यांच्या घरामध्ये राहते, खोटं बोलून आधी अर्जुनबरोबर प्रेमाचं नाटक केलं, त्याच्याबरोबर लग्नाचा आग्रह धरला होता, पण अर्जुनने तिच्यावरती काही लक्ष दिलं नाही, तिच्याबरोबर लग्न केलं नाही. त्यामुळे इथे अश्विनबरोबर लग्न करून ती सुभेदारांची सून म्हणून त्या घरामध्ये प्रवेश करते. मग आता किती हा खोटारडेपणा, आणि कशासाठी तर पैशासाठी. मग ही प्रिया इतका नीचपणा करते मधुभाऊंना माहिती आहे. मग आता जर तुम्हाला लहानपणीच्या सायलीचा फोटो प्रियाच्या रूममध्ये भेटला आहे तर तुम्ही एकदा अर्जुनला बोलला असतात, एकदा सायलीला बोलला असतात की मला प्रियाच्या रूममध्ये सायलीचा फोटो भेटला, तर माझ्या साऊबाळाचा फोटो त्या प्रियाच्या रूममध्ये काय करतोय, ती नेमकं काय करण्याचा प्रयत्न करते हे शोधून काढायला हवं. कदाचित सायली आणि अर्जुनने त्यांची काही मदत केली असती, एका वेगळ्या पद्धतीने ही गोष्ट हँडल करता आली असती, सिच्युएशन हँडल करता आली असती. पण नाही, मधुभाऊ स्वतःच वाघ मारायला जातात. तेव्हा तिथे गेल्यानंतर अश्विनच्या समोरच मधुभाऊ तिला जाब विचारतात. ते म्हणतात की मी सायलीचा फोटो तुझ्या रूममध्ये बघितला, मला तुझं कबाड चेक करायचं आहे, मला तुझी बॅग चेक करायचं आहे. आता असं म्हणाल्यानंतर कुठल्याही मुलाला राग येणारच की माझ्या बायकोचं कबाड, तिची बॅग तुम्हाला का चेक करायची आहे. आणि त्याच्यामध्ये आता नाटके करण्यामध्ये प्रिया किती पटाईत आहे हे मधुभाऊंना बरोबर माहिती आहे. इथे मधुभाऊ म्हणतात की तो सायलीचा फोटो तुझ्याकडे काय करतोय तो मला बघायचा आहे, दाखव बरं मला, तुझी बॅगसुद्धा बघायची आहे, त्याच्यामध्ये काय काय आहे ते सगळं मला बघायचं आहे. तेव्हा इथे प्रिया आता नाटके करते, म्हणते बघितलंच अश्विन, मधुभाऊ आहे ना आश्रमामध्ये सुद्धा असंच करायचे. अरे ते लहानपणापासून माझा राग करतात. सायली त्यांची लाडकी होती ना, मग नेहमी तिचे लाड, आणि माझं काय तर मी ना आवडी ना, म्हणून मला नेहमी रागानेच बोलायचे. माझी बॅग पण अशी चेक करायचे, मी काही चोरलं आहे का, मी काही लपवलं आहे का, माझ्या बॅगमध्ये जर काही असेल ते मधुभाऊ लगेच काढून घ्यायचे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हे काय बोलतेस तू प्रिया, मी तुझी बॅग चेक करायचो, मी तुझ्या बॅगेतून तुझ्या वस्तू काढून घ्यायचो, हे खरं बोलतेस का तू. कोर्टामध्ये जशी माझ्या विरोधात खोटी साक्ष दिलेस तसं इथंही खोटं बोलतेस, एक नंबरची खोटारडी कुठली. तेव्हा इथे अश्विनला आता राग येतो. आपल्या बायकोला मधुभाऊ खोटारडी बोललेले असतात हे काही आता अश्विनला सहन झालेलं नसतं. त्यामुळे इथे अश्विन मधुभाऊंना म्हणतो की हे बघा, तुम्ही आत्ताच्या आता इथून निघून जा, तुम्ही आमच्या इथे येऊन माझ्या बायकोचं कपाट तुम्हाला चेक करायचं आहे, बॅग चेक करायची आहे, जर त्या सायली वहिनीचा इथे फोटो असेलही मग तुम्हाला काय करायचं आहे. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, पण सायलीचा फोटो मी फक्त बघायला मागतोय, तर याच्यामध्ये इतकं राग येण्यासारखं काय आहे. तेव्हा अश्विन म्हणतो, प्रिया जा,
कपाट उघड आत्ताच्या आत्ता आणि त्यांना जे काही असेल ना ते दाखव. त्यांच्या मनाची शांतता होऊ दे. निदान ते पुन्हा आपल्या रूममध्ये येणार नाही आणि ते इथून निघून जातील. त्यांना जो काही संशय आलाय ना त्यांच्या सगळ्या गोष्टी क्लिअर कर जा. तेव्हा प्रिया म्हणते की आता जर अश्विनच्या सांगण्यावरून मी कपाट उघडलं तर माझाच प्लॅन फसेल. आणि मग इथे आता अश्विन हा मधुभाऊंवरती ओरडत असतो, कारण मधुभाऊ प्रियाला त्याच्यासमोरच खोटारडी वगैरे म्हणत असतात. तेव्हा अश्विन ओरडतो आणि म्हणतो की मी तुमच्या वयीचा मान ठेवतोय, पण तुम्ही जर माझ्या बायकोला अजून काही बोललात ना तर मी तुम्हाला इथून आता जायला सांगेन. तेव्हा तिथे अर्जुन येतो, सायली येतात, प्रताप काका, त्याचबरोबर कल्पनाही येते. तेव्हा ते म्हणतात काय झालं अश्विन, अरे तुझा बाहेरपर्यंत आवाज येतोय. तेव्हा अश्विन म्हणतो विचारा या मधुभाऊंना. तेव्हा प्रिया आता घाबरते. प्रियाला असं वाटतं की आता जर इथे मधुभाऊंनी फोटोचा विषय काढला मग तो फोटो कुठे आहे, सायलीचा फोटो कुठे आहे, आणि तो जर फोटो सगळ्यांनी बघितला तर आत्ताच्या आता सगळ्यांना कळेल की सायली खरी तन्वी आहे आणि मी खोटी. त्याच्यामुळे माझं इथे हाल कुत्रंसुद्धा खाणार नाही. अरे कुत्रं काय, इथे कीटकनाशकसुद्धा खाणार नाही, असं आता ती म्हणत असते. तेव्हा इथे आता प्रिया पुन्हा खोटं म्हणते की मधुभाऊंना मी अश्विनबरोबर लग्न करून या घरात आले ते आवडलेलं नाही आहे ना, कारण सायली त्यांची लाडकी आहे. तीच फक्त चांगल्या घरामध्ये लग्न करून जायला हवी होती. माझं चांगलं व्हायला नको होतं अशी त्यांची इच्छा होती ना. मी त्यांच्या विरोधात कोर्टात साक्ष दिले म्हणून त्यांचा माझ्यावरती अजूनच राग आहे. पण मी खरं तेच बोलले आणि त्याबद्दल मला काहीच वाटत नाही आहे. तुम्ही माझा कितीही राग केला ना तरीसुद्धा चालेल, असं प्रिया आता म्हणत असते. तेव्हा इथे आता मधुभाऊ गप्प बसतात, कारण मधुभाऊ हे व्याह्यांच्या घरी राहतात. त्याच्यामुळे आता त्यांच्यासमोर ते एक शब्दसुद्धा बोलत नाही, कारण कल्पना उलटसुलट इथे सायलीलाच बोलते. त्यानंतर इथे आता अर्जुन आणि मधुभाऊ हे आपल्या रूममध्ये निघून जातात. तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ कशाला गेला होता तुम्ही तिथे, तुम्हाला माहिती आहे ना ती प्रिया कशी आहे, विनाकारण तिने तुमचा अपमान केला, मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. तुम्ही तिथे कशाला गेला होतात, तिने लग्न केले अश्विन भाऊजींबरोबर, तुम्हाला कशाला राग आला आहे. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात साऊ बाळा, अगं तिने कुणाशी लग्न करू दे, मला काही फरक पडत नाही. मी तिथे गेलो होतो तुझ्या फोटोबद्दल बोलायला. तेव्हा अर्जुन म्हणतो कुठला फोटो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की सायलीचा लहानपणीचा फोटो हा मला प्रियाच्या रूममध्ये भेटला आणि म्हणून मी तिला विचारायला गेलो होतो की लहानपणीचा फोटो तुझ्या रूममध्ये काय करतोय. तर तिने किती तमाशा केला, किती नाटक केलं. मला असं वाटतंय हे बघा जावई बापू, नक्कीच काहीतरी गडबड आहे. सायलीच्या फोटोबरोबर ही प्रिया काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. नाहीतर लहानपणीच्या सायलीचा फोटो तिने का बरं एवढा जपून ठेवला असेल, आणि मी विचारायला गेलो तर तिने माझ्यावरतीच खोटे नाटे आरोप केले, मला सगळ्यांच्या समोर चुकीचं ठरवलं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो मधुभाऊ आपण एक काम करूया, खूपच हुशारीने आपल्याला तिची रूम आता चेक करावी लागणार आहे, तुम्ही काळजी करू नका, आपण एक प्लॅन करू. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्जुन आता मधुभाऊंना मदत करत असतो. तर इथे प्रिया आणि घरातले सगळेजण मंदिरामध्ये जात असतात. सायलीला कुणीही आपल्याबरोबर घेऊन जात नाही. सायलीला वाईट वाटतं, पण त्यानंतर आता इथे मधुभाऊ प्रियाच्या पुन्हा रूममध्ये जातात, कारण त्यांना इथे लहानपणीच्या तन्वीचा फोटो शोधायचा असतो. तेव्हा इथे प्रिया बघते तर काय, मधुभाऊ पुन्हा तिला आपल्या रूममध्ये दिसतात, कारण तिचा मोबाईल राहिलेला असतो. तो मोबाईल घेण्यासाठी ती पुन्हा वरती आलेली असते आणि बघते तर काय, मधुभाऊ तिच्या रूममध्ये पुन्हा शोधाशोध करत असतात. तेव्हा इथे प्रिया म्हणते थांब, मधुभाऊ काही आता ऐकणार नाही. त्यांना आता असं फसवते ना की या घरातूनच त्यांची हकलपट्टी करते, मग कुठे जायचं तिथे जाऊ दे. तेव्हा इथे प्रिया आता एक प्लॅन करते. तर इथे आता गुढीपाडव्याच्या दिवशी कल्पनाने तिला खूप मोठा हार दिलेला असतो. तर इथे खूपच जास्त एक्सपेन्सिव्ह डायमंडचा हार दिलेला असतो आणि आता इथे तो हार तिच्यासाठी किती स्पेशल आहे हे सगळ्यांना आता ती बोलून बोलून दाखवत असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मधुभाऊ तिच्या रूममधून जाऊन आलेले असतात आणि सकाळीसुद्धा सगळ्यांना कळलेलंच असतं की मधुभाऊ प्रियाच्या रूममध्ये शोधाशोध करायला गेले होते, तिला जाब विचारत होते. कदाचित मधुभाऊ तिच्या रूममध्ये गेले असतील आणि त्यांनीच तो हार चोरला असेल असा संशयसुद्धा सगळ्यांना येईल. त्यामुळे इथे प्रिया आता काय करते तर आता नाटक करते. सगळेजण घरामध्ये असतात तेव्हा कांगावा करते की माझ्या कपाटातला सगळ्यात एक्सपेन्सिव्ह महागडा हार कुठे गेला, माझ्यासाठी किती स्पेशल होता तो, लग्नानंतरचा माझा पहिला गुढीपाडवा आणि त्यासाठी माझ्या सासूबाईने दिलेलं मला ते गिफ्ट होतं. माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा तो हार होता, पण तो आता माझ्या कपाटात नाही आहे. आमच्या कपाटामध्ये माझ्याशिवाय आणि अश्विनशिवाय कुणी हातसुद्धा लावत नाही. कोण बरं आलं होतं आमच्या कपाटामध्ये हात लावायला आणि कुणी बरं माझा हार चोरला. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते कुणी चोरला असेल, कल्पना मामी, त्याचबरोबर पूर्णाजीला म्हणत असते. तेव्हा आपण सगळेजण जेव्हा गेलो होतो ना मंदिरामध्ये, तेव्हा घरामध्ये कोण कोण होतं तर घरामध्ये इथे आता असते ती म्हणजे विमल, सायली
आणि मधुभाऊ. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते की आता आपण सगळेजण तर मंदिरात गेलो होतो आणि अर्जुन त्याच्या ऑफिसमध्ये गेला होता. मग घरामध्ये हे 3 लोक होते. बाकी तर बाहेरून कुणी आलं नसेल ना. मग माझ्या कपाटातून माझा हार कुणी बरं गायब केला असेल? विमलताई माफ करा, मी काही तुमच्यावरती आरोप करत नाही आहे, पण अहो खरंच माझा हार गायब झाला आहे. तेव्हा विमल म्हणते, हे बघा तन्वीताई, मी या घरामध्ये इतकी वर्ष काम करते, पण मी कुणाच्याही वस्तूला त्यांना न विचारता हातसुद्धा लावलेला नाही आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला माझ्यावरती संशय असेल तर मी इथेच थांबते. तुम्ही माझ्या रूममध्ये जा आणि चौकशी करा, माझी काही हरकत नाही आहे. विमलसुद्धा इथे ठामपणे म्हणते. तेव्हा सायली म्हणत असते, आणि प्रिया, जर माझं म्हणत असशील तर मी घरामध्ये होते, पण मी तुझा हार का चोरू? माझ्या नवऱ्याने मला काही कमी केलेलं नाही आहे आणि तुला चांगलंच माहिती आहे गं, मला सोनं नाणं दागिने डायमंड यांची हौस नाही आहे तुझ्यासारखी. त्याच्यामुळे मी चोरी करून तुझा दागिना घेईन याचा तर विचारच करू नकोस. तेव्हा इथे प्रिया म्हणते, मधुभाऊसुद्धा घरातच होते ना? तेव्हा सायली म्हणते, तुझी हिंमत कशी झाली गं मधुभाऊंवरती चोरीचा आळ घ्यायची? मधुभाऊ कधीच चोरी करत नाही, तुला चांगलंच माहिती आहे. ते वडील आहेत आपले, त्यांच्यावरती असे खोटे नाटे आरोप करू नकोस, कळलं ना तुला? तेव्हा प्रिया म्हणते, पूर्णाजी आता तूच मला सांग, जर घरातून माझा हार गायब होतोय माझ्या रूममधून, आता बाहेरचा चोर आला असता तर त्यांनी सगळं सामान अस्ताव्यस्त केलं असतं, पण हे म्हणजे कुणीतरी लक्ष ठेवून माझा हार चोरलेला आहे. कपाटामधली बाकीची वस्तू इकडे तिकडे हललेली नाही आहे, बरोबर माझा हारच कसा काय गायब झाला? तर प्रेक्षकांनो, इथे प्रियाने काय केलेलं असतं तर आपला हार तिने मधुभाऊंच्या रूममध्ये ठेवलेला असतो, जेणेकरून मधुभाऊंवरती चोरीचा आळ येईल आणि मग सगळेजण मधुभाऊंना चोर ठरवतील आणि त्यांना घरातून सुद्धा जायला सांगतील. त्यामुळे इथे प्रियाने हा प्लॅन करून ठेवलेला असतो. पण अर्जुनला बरोबर माहिती असतं की नक्कीच इथे प्रिया काहीतरी गडबड करण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा इथे आता अर्जुनने हळूच बघितलेलं असतं की प्रिया इथे काय करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इथे आता अर्जुनने आधीच तो हार काढून प्रियाच्याच रूममध्ये नेऊन ठेवलेला असतो आणि तिला त्याबद्दल काहीच माहिती नसतं. अर्जुन म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे की विमल त्याचबरोबर माझी बायको आणि मधुभाऊ घरात होते तर त्यांनी तुझ्या कपाटातून हार चोरला असं म्हणायचं आहे का तुला? तेव्हा इथे आता प्रिया म्हणते, हो मला असंच म्हणायचं आहे, म्हणजे निदान मला संशय तरी आहे की असंच झालं असेल. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मग सगळ्यांच्या रूमची चौकशी होईल, बरोबर की नाही? काय म्हणतेस पूर्णाजी? तेव्हा पूर्णाजी म्हणते, अगदी बरोबर, जे लोक घरामध्ये होते त्यांच्या सगळ्यांच्या रूमची चौकशी होणार. जर हार त्यांनी चोरलेला नाही आहे तर त्यांनी चौकशीला नकार देऊ नये. चौकशी तर होणारच ना, नाहीतर घरातला हार जाईल कुठे? तेव्हा इथे आता विमलच्या रूमची चौकशी केली जाते. विमलच्या रूममध्ये काहीसुद्धा सापडत नाही. तेव्हा इथे आता सायलीच्या रूममध्ये जातात. सायलीचं सुद्धा सगळं रूम बघितलं जातं, कपाट बघितलं जातं, सगळे ड्रॉवर बघितले जातात, बेडच्या खाली, इथे बेडच्या खाली, त्यानंतर गादीच्या खाली, सगळीकडे आता हार शोधला जातो. हार काही सापडत नाही. त्यानंतर आता वेळ आलेली असते, ती म्हणजे मधुभाऊंच्या रूमची. तेव्हा प्रिया आता पूर्णपणे तयारीत असते. प्रियाला तर असं वाटतं की आता हार तर मधुभाऊंच्या रूममध्ये सापडणार, कारण तिने बरोबर तिथेच लपवून ठेवलेला असतो ना, बरोबर की नाही? तिथे एक फ्लॉवर पॉट असतो आणि त्याच्यामध्ये प्रियाने तो हार टाकलेला असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, प्रिया आता जाते, त्याचबरोबर घरातलेही लोक जातात आणि सगळेजण अश्विन, प्रिया, कल्पना हे आता हार शोधत असतात. तेव्हा मधुभाऊंची संपूर्ण रूम त्यांनी शोधून काढलेली असते, पूर्णपणे वेचूनच काढलेली असते असं म्हणायला हरकत नाही. पण इथे प्रिया आता बरोबर त्या फ्लॉवर पॉट बरोबर जाते आणि तो उलटा करून बघते. हार तर त्याच्यामध्येच असायला हवा होता, पण त्याच्यामध्ये हार नसतो. प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. प्रिया म्हणते, हार कुठे गेला? तेव्हा इथे सगळेजण तिच्याकडे बघत बसतात आणि म्हणतात, काय? तेव्हा हार ह्याच्यामध्ये होता, तुला माहिती होतं का? तेव्हा प्रिया म्हणते, नाही, सापडतच नाही आहे ना, म्हणून मी विचारते की हार गेला कुठे मग? जर विमलताईंच्या रूममध्ये नाही आहे, सायलीच्या रूममध्ये नाही आहे, मधुभाऊंच्या रूममध्ये नाही आहे, तर मग हार गेला कुठे? तेव्हा सायली म्हणते, तुला काय म्हणायचं आहे गं? आम्ही सगळेजण काही चोर आहोत का? म्हणजे तुला आमच्यावरती संशय आला आणि संशय आला म्हणून तू आमचे रूम चेक केले, तर आम्हाला तू चोरसुद्धा ठरवणार का? म्हणजे तुला असं वाटलं होतं की आम्हीच हार चोरला असेल? तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते, आता माझ्या कपाटात नाही आहे, मग तुम्हीच चोरला असेल असं मला वाटलं. तेव्हा इथे सायली म्हणत असते, लाज वाटू दे गं तुला, कोण तुझ्या त्या हारावरती आहे? आम्हाला काही दागिने नाही आहेत का? तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते की मधुभाऊंच्या रूममध्ये हार नाही आहे, मग कुठे गेला? तेव्हा सायली म्हणते, प्रिया अगं तू सुद्धा मधुभाऊंच्या हाताखाली लहानाशी मोठी झाली आहेस आणि मी सुद्धा. अगं आपण आपल्या नावासमोर मधुभाऊंचं नाव लावतो, प्रिया मधुकर, सायली मधुकर, अगं त्यांच्या नावाने आपली ओळख आहे
आणि तू काय म्हणतेस ग? ज्या मधुभाऊंनी आपल्याला इथे आधार दिला, ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, आपल्यावरती संस्कार केले, मी सुद्धा त्याच घरामध्ये राहिली आणि तू सुद्धा त्याच घरामध्ये राहिलीस ना गं? बाकीची मुलंसुद्धा तिथेच राहिली. मग ती शिकवण आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी सांगितलं खोटं बोलू नये, चोरी करू नये, लांडी लबाडी करू नये, बरोबर की नाही, कुणाला फसवू नये. मग हे संस्कार त्यांनी माझ्यावरती केले आणि त्याच आश्रमामध्ये हे संस्कार तुझ्यावरती नाही झाले का? अगं, ज्या मधुभाऊने आपल्याला शिकवलं खोटं बोलायचं नाही, चोरी करायची नाही, तेच मधुभाऊ तुझ्या घरामध्ये येऊन तुझ्या कपाटामधून हार चोरतील असं वाटलं तरी कसं गं तुला? लाज वाटली नाही तुला त्यांच्यावरती आरोप करताना? मुळात तू त्यांची रूम शोधायलाच का आलीस? म्हणजे खरंच तुला असं वाटतं का? तेव्हा इथे प्रिया म्हणते, सकाळी नाही का शोधाशोध करत होते माझ्या रूममध्ये, माझं कपाट उघडायचं होतं त्यांना. तेव्हा इथे सायली म्हणते, त्यालासुद्धा नक्कीच काहीतरी कारण असेल म्हणून मधुभाऊ आले असतील. या घरामध्ये आधीसुद्धा मधुभाऊ राहून गेलेत, पण सगळे तेव्हा त्यांच्याशी व्यवस्थित बोलत होते. पण आता सगळ्यांचा राग माझ्यावरती आहे म्हणून मधुभाऊंजवळसुद्धा कुणी नीट बोलत नाही आहे, मला माहिती आहे. पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, तुम्ही माझा कितीही राग करा, पण मधुभाऊंचा राग करू नका, कारण ते खूपच चांगले आहेत. त्यांनी आमच्यावरती चांगले संस्कार केलेत. आता ते प्रत्येक मुलावरती आहे की त्यांनी ते संस्कार कसे घ्यायचे आहेत आणि कसे नाही, कसा त्याचा वापर करायचा आणि कसं नाही. ते संस्कार आमच्यावरती व्यवस्थित झालेत, पण तेच संस्कार प्रियाने काही घेतलेले नाही आहेत. म्हणून ती प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा बोलते ना, तेव्हा फक्त खोटं आणि खोटंच बोलते. तिच्या तोंडातून आत्तापर्यंत एकसुद्धा शब्द खरा आलेला नाही आहे. ती अजूनपर्यंत एकसुद्धा शब्द खरं हे बोललेलीच नाही आहे. प्रत्येक वेळेला जेव्हा तिने तोंड उघडलं आहे तेव्हा फक्त आणि फक्त खोटंच बोलली आहे. स्टार्टिंगपासून ते आत्तापर्यंत प्रेक्षकांनो जर आपण बघितलं ना, तर प्रिया खरं अजिबात बोललेली नाही आहे. जेव्हा जेव्हा ती बोलली आहे तेव्हा फक्त आणि फक्त खोटं बोलली आहे. मग ते साक्षी असू दे, महिपत असू दे, नागराज असू दे, नाहीतर रविराज काकांचं घर असू दे, सुभेदारांचं घर असू दे, जेव्हा जेव्हा बोलली आहे फक्त खोटं नाटक कट कारस्थानं एवढंच बोललेली आहे. आणि त्यामुळे इथे प्रिया आता ही तोंडावरती पडलेली असते. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, विमलताईचं रूम चेक झाला, माझासुद्धा रूम चेक झाला, तू माझ्या बायकोवरती आरोप केलास चोरीचा, आधीसुद्धा केला होतास आणि आत्ता पण. मग आता मधुभाऊंच्या रूममध्ये बघितलंस, काही नाही सापडलं ना, आता तुझ्या रूमची सुद्धा चौकशी होणार. तेव्हा प्रिया समजून जाते, कारण मागच्या वेळेला जेव्हा सायलीवरती चोरीचा आळ घेतला होता तेव्हा अर्जुनने बरोबर माझ्या पर्समधून तो हार बाहेर काढला होता. ह्या वेळेलासुद्धा त्याने आता माझ्या रूममध्ये हार ठेवला आहे की काय? तेव्हा प्रिया म्हणते, नाही नको, कशाला, माझ्या रूममध्ये नाही आहे, पण जर असेल कुठे इकडे तिकडे ठेवला असेल तर तो सापडेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग आधीच जरा स्वतःच्या रूममध्ये शोधायला हवं होतंस ना, एका घरामध्ये राहून तू आम्हाला चोर समजलीस ना. काय कमी आहे माझ्याकडे, किंवा काय कमी आहे विमलकडे, काय कमी आहे मधुभाऊंकडे? सुखी आहोत आम्ही, तुझा हार चोरून आम्हाला श्रीमंती येणार नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, पूर्णाजी, सगळ्यांना या घरामध्ये रूल्स सारखेच आहेत ना, मग आमच्या रूममध्ये आता हार मिळालेला नाही आहे, याचा अर्थ प्रियाच्यासुद्धा रूमची चौकशी व्हायला हवी आहे की नको? तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, व्हायला तर हवी. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की तन्वी, सगळ्यांच्या रूमची चौकशी झडती घेतलीस ना, मग तुझ्यासुद्धा रूममध्ये आता सगळेजण शोधतील. जर हार तुझ्या रूममध्ये असेल तर तो सापडला पाहिजे, नाहीतर पुन्हा तो कुणीतरी चोरला असं म्हणशील. तेव्हा प्रिया म्हणत असते, नाही जाऊ दे, असेल मग माझ्याच रूममध्ये असेल. अर्जुन म्हणतो की चला सगळेजण चला, चौकशी करायची आहे. प्रिया आता घाबरलेली असते, कारण रूमची चौकशी करायचं बोलले तर आता सगळेजण रूममध्ये येणार आणि शोधाशोध करणार. जर ते सायलीच्या नावाचं गाठोडं सापडलं आणि जर सगळ्यांनी बघितलं की त्याच्यामध्ये सगळ्या लहानपणीच्या तन्वीच्या वस्तू आहेत आणि त्या सायलीच्या आहेत, तो लहानपणीचा फोटो जो तन्वीचा आहे तो खरा सायलीचा आहे, हे सत्य जर सगळ्यांना कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि अर्जुनचा तोच प्लॅन असतो. सगळेजण आता प्रियाच्या रूममध्ये जातात आणि शोधाशोध करत असतात. तेव्हा सगळ्यात आधी अर्जुन कपाटाकडे जातो आणि कपाट पूर्ण खाली करतो. त्याच्यामध्ये लाल रंगाचं गाठोडं असतं, ते बाहेर काढतो आणि त्याच्यामध्ये जे काही लहानपणीच्या तन्वीच्या वस्तू असतात त्यासुद्धा बाहेर काढल्या जातात. तेव्हा आता मधुभाऊ तो फोटो बघतात आणि म्हणतात की प्रिया, याच फोटोबद्दल मी तुला विचारत होतो, तेव्हा तर तू मला सांगितलं नाहीस, कांगावा केलास. तेव्हा अश्विन म्हणतो, हो अगदी बरोबर. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हा फोटो आहे ना, तो माझ्या सायलीचा आहे. तेव्हा इथे आता मधुभाऊंवरती चोरीचा आळ घेतला म्हणून सायलीने आता तिचं थोबाड फोडलेलं असतं, कारण तिच्याच कपाटामध्ये तो हार सापडलेला असतो, तिने तो लपून ठेवलेला असतो. आणि इथे अश्विनलासुद्धा ती खोटं नाटं बोललेली असते. एक फोटो बघायला मागितला म्हणून इथे मधुभाऊंनी
मधुभाऊंना तिने वाटेल तसं बोलली. अश्विनसुद्धा तिच्यासाठी मधुभाऊंना वाटेल तसं बोलला. त्याच्यामुळे अश्विनला राग येतो आणि तो सुद्धा तिच्या थोबाडीत देतो आणि म्हणतो की प्रिया, आतापर्यंत खूप खोटं बोललीस आणि मी तुला पाठीशी घातलं, पण आता नाही. अशा रीतीने प्रियाचा खोटारडेपणा अर्जुनने सगळ्यांच्या समोर आणलेला असतो.